चला मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करूया. यस मॅच ऑन. खेळायला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकात दिला पहिला बॉल. गणेश पाटील बॉल ट्रॅकवर. पहिलाच बॉल कॅच ड्रॉप केली त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर जीवनदान अरुण पाटील साठी आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा आणि सोबतच जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी. संधी आहे पुन्हा एकदा. त्या संधीचं सोनं करेल का अरुण पाटीलला? आज करून एक विस्फोटक फलंदाज आहे. मोठे फटके ही अरुण पाटीलची ओळख आहे आणि त्याला जीवनदान पहिल्याच बॉलवर देणं हे कदाचित कदाचित पिंपलकर टीमला महाग पडू शकतं. वेलकम राजंदा. या वेळेस बॉल चांगला होता परंतु यष्टीरक्षक त्याच्या मागे बॉल स्टॉप केला गेला. बाईच्या स्वरूपात सिंगल आली. या संदीपला आपण ऍज अ विकेट किपर पाहतोय. नेक्स्ट मॅच कल्लेर विपक्ष वडगार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या वेळेस चुकी होत नाहीये. पहिली विकेट संजय मडवी. बॅक टू द डगआउट. सुरेख झेल भरत त्या ठिकाणी होते. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक विलास आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. फक्त सिंगल मिळेल. या वेळेस देखील अजून एक चांगला फटका अरुण पाटीलच्या बाट मधून येतोय. हा दुसरा चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 10 धावफलकावर झाल्या आहेत. 10 कदम 10 धावफलकावर आपण पाहतोय. कॅच ड्रॉप झाली होती. पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र अजून एक चौकार आलाय अरुण पाटीलच्या बाट मधून. यावेळेस एक धाव कंप्लीट. अशा प्रकारे षटक सत्र दमट वातावरण आणि या सर्व ज्या
गोष्टी आहेत ना त्या गोलंदाजासाठी पोषक असतात. भोलेनाथ, पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. भोलेनाथ बॉलिंग ट्रॅकवर. चला भोलेनाथ, आपण उशीर करू नका. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका. वाईड ऑफ लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका ठरेल का? यस, रन आउटची विकेट. रवी हरटला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप रवी हरटची विकेट पाहायला मिळते. नवीन फलंदाज चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे चंद्रकांत. षटका दिला. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. बॉलला दिशा दिली. डीप पॉइंटला बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. चंद्रकांत कडे देखील आमचं लक्ष असेल, कारण एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. कशा प्रकारे फलंदाजी करेल हे आपल्याला पाहावं लागेल. खास करून मानकोली येथे चांगली फलंदाजी केली होती चंद्रकांतने. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूर राहिले. महेश त्या ठिकाणी. या बॉल मात्र निघून जातोय सीमा पार. मिसफिल्ड. चौकार येतोय. या वेळेचा बॉल ऑन साइड. मिसफिल्डचा जोराभरा चौकार आलाय. धावा येणं महत्वाचं आहे. 4च्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. भोलेनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर विकेट मिळाली असती त्या ठिकाणी. हा दुसरा जीवनदान आपण पाहतोय अरुण पाटील साठी. याआधी मॅचची सुरुवात पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप झाली होती आणि त्यानंतर रनआउट देखील सोडलंय. अर्थातच डबल चान्स. षटकातील पुढचा बॉल. भोलेनाथ पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. सेफ लँडिंग आपण पाहतोय बॉलची आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. चांगल्या धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटकातील हा पुढचा बॉल. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत
वाईड ऑफ लॉंग ऑफ बॉल उचलला जातोय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये देखील 11 धावा पाहायला मिळत आहेत. 11.00 ची सरासरी आतापर्यंत टीम सोनालीच्या बाजूने 22 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 2 षटकांमध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारतील टीम सोनाले. लोग कहते हैं षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वर गोटीराम. षटकात दिला पहिला बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने परत अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलाय. चेसिंग भरपूर मोठी आहे त्या ठिकाणी मात्र बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. धावफलक पुढे सरकलंय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. निघून जाईल सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार आलाय. मी आधीच म्हटलं होतं चंद्रकांत म्हटलं की ताकद. श्रीनाथ हरड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. या वेळेचा बॉल ऑन साइडला. फटका हा देखील चांगला आहे मात्र त्या दरम्यान काय कमालीचे प्रयत्न पाहायला मिळाले. मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटलाय आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगल्या धावा या ओव्हर मध्ये येत आहेत. या वेळेस देखील बॉलला तर उडवलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. झेलच्या स्वरूपात विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज गोरख मैदानाच्या आतमध्ये येतोय. अरुणची विकेट पाहायला मिळाली. गोटीराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील हा शेवटचा बॉल आहे.
या वेळेस हा बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. एक्झिट काय घडलं? यस, यष्टीचित केलं गेलं. विकेट मिळेल त्या ठिकाणी. गोरख बाद. जानी चला वडगाव टीमची कॅप्टन आपण टॉससाठी या. टीम कल्लेरचे कॅप्टन आणि सोबतच टीम वडगावचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. 35 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक. 35 धावा धावफलकावर आहेत. षटकात दिला पहिला बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बिलास अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली झाली आहे. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. षटकात दिला पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. चांगला स्ट्रोक. मात्र क्षेत्ररक्षण अगदी जबरदस्त पाहायला मिळाला. मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. षटकात दिला पुढचा बॉल. अंकुश पुन्हा एकदा. या बलेस देखील संपर्क हवा तसा नाहीये. गणेश पाटील बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगले क्षेत्ररक्षण. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 सिंगल आल्यात. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन. चला या. आणि गावदेवी वडगर. या बलेस देखील समोरच्या दिशेने गणेश पाटील क्षेत्ररक्षण करतोय. एकोणचाळीस धावा झाल्या आहेत. 4 बॉल 4 सिंगल. या बलेस देखील समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. शेवटचा बॉल या इनिंग मधील. या बलेस मिसटाइम झालाय. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेल खाली. कॅच ड्रॉप झाली आहे आणि शेवटच्या बॉलवर देखील सिंगल. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 42 धावा झाल्या आहेत. 43 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय.
टीम वडगरने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी 15 मारुती कालर टीमला इन्व्हाइट केलंय. चला टीम सोनालीचे कॅप्टन लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला गणेश पाटील चला मॅचला सुरुवात करा. 42 धावा आपण पहिल्या सोनाली टीमच्या बाजूने 43 धावांचं लक्ष उभं केलंय आणि या 43 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल.
43 धावांचं लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करा. यस मॅच ऑन. गणेश पाटील विथ भोलेनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी? यस, बॅटची कडा लागली आहे. बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम सोनाले मध्ये हर्ष. पहिली विकेट. गणेश पाटीलला मैदान सोडावं लागेल. पहिल्याच बॉलवर अत्यंत महत्वाची विकेट. यास अत्यंत महत्वाची विकेट अरुण पाटीलने काढली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हो हो हो, काय कमालीचा स्ट्रोक. या विकेट साठी अरुण पाटील यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय श्रीनाथ हरड यांच्या माध्यमातून. आणि चंद्रकांत यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. श्रीनाथ हरड यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आलंय. वेलकम दयमान भंडारी. बसा. अरुण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि त्या कारणास्तव क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल. चला वेल कमी खर्च करा. अरुण पाटील. या वेळेचा बॉल. धाव मिळणार नाहीये. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अजून एक चांगला बॉल. काही कमालीचं षटक फेकलं जातं आतापर्यंत अरुण पाटीलच्या माध्यमातून. 4 बॉल टाकून झाल्यात. फक्त ना फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि महत्वाची विकेट गणेश पाटीलला बाद केलंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉलला पुढे ठेवलं होतं. टीमचे कॅप्टन संतोष पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त ना फक्त एकच धाव. 2 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील. अरुण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील संतोष पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. 3 धावा धावफलकावर आहेत. वाटा स्टार्ट. अप्रतिम सुरुवात. आता मात्र 18 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. 43 लक्ष असताना 3 धावा पहिल्या ओव्हर मध्ये या ठिकाणी खर्च केल्यात अरुण पाटीलने.
षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवर रवींद्र हरट. पाहूया रवी हरट कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण सुरुवात तर अप्रतिम मिळाली आहे. पाया अगदी पक्कम बनवला गेला अरुण पाटीलच्या माध्यमातून, परंतु येणारी इमारत अर्थातच येणारे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे आपल्याला पाहावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का? खास करून पहिल्या ओव्हर मध्ये संतोष पाटील टीमचे कॅप्टन आहेत, त्यांनी देखील इम्प्रेस केलं. चांगली क्षेत्ररक्षण फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. के के मडवी नक्कीच इंजर्ड आहेत आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकता अगदी मॅचचा आनंद घेत असताना मैदानाच्या बाहेरून. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, दांडी गोल, त्रिफलाची फलंदाज बाद. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये जातोय. अजून एक महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी रवी हरडने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, डबलेचा बॉल, जोरदार अपील, मात्र हाईट फॅक्टर लक्षात घेतलं गेला. पायचीची अपील ज्या वेळेस होते ना, पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस हाईट फॅक्टर लक्षात घेतला गेला, पंच सहमत नाहीयेत. बॉलला पुढे ठेवला होता, संपर्क आवत असं नाहीये. काय घडते त्या ठिकाणी? गोरख होते, थोडे स्लिप जरूर झाले. पाच धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अरुण पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो झाला, फक्त एकच धाव, परंतु आता सिंगल डबलने काम बनणार नाहीये. समोर डावखुरा फलंदाज भोलेनाथला आपण पाहतोय. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल, ऑफ ड्राईव्हचा फटका, गोरख बॉल पर्यंत पोहोचतायत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. परंतु आता मात्र आव्हान जे आहे ते आलो आलो कठीण होत असताना, आणि त्याचं कारण म्हणजे पहिल्या बॉलवर गणेश पाटीलची विकेट येणं कुठेतरी प्लस पॉइंट ठरलंय टीम सोनालीसाठी. 43 धावांचं लक्ष असताना मात्र हवी ती सुरुवात, पाहिजे ती फलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. धावा धावफलकावर झाल्या आहेत फक्त ना फक्त 7 धावा. षटकातील हा शेवटचा बॉल, या बॉलेस बॅटची कडा लागली आहे. यस, नशिबाची साथ मिळेल. बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पार, 4 धावा, चौकार.
तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती 10 धावफलकावर झाल्या आहेत. डबल 1 11 धावा धावफलकावर आहेत. बारा बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल 32 धावांची आवश्यकता आहे, कारण पहिल्या 12 बॉल मध्ये फक्त ना फक्त 11 आल्यात. चला थोडं स्पीडली गेला. षटक क्रमांक 3 संतोष धुंडल बॉलिंग ट्रॅकवर. अत्यंत महत्वाचं षटक, अगदी शॉर्ट रनअपने ही गोलंदाजी आपण पाहतोय. मात्र चेंडू कमालीचा होता, बीट केलाय या भोलेनाथला. बॉल मात्र निर्धाव गेलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पिंपलगर टीमवर दबाव निर्माण करेल. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने रवी झेल घाली आणि झेलच्या स्वरूपात विकेट. फलंदाज बाद. यास अतिशय सुरेख झेल रवी यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. संतोष धोंडल बॉलिंग ट्रॅकवर 2 बॉल टाकून झाल्यात, 1 विकेट काढली आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट मॅच बिग फाईट वडघर विपक्ष काल्लेर. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडालाय. बॉल हवेत, इंद्रपाल धरे त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात. अजून 1 विकेट. फलंदाज बाद. गेल्या पावली परततो त्या ठिकाणी वरना सोमनाथ. नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅक टू बॅक 2 विकेट काढल्यात. विकेट हॅट्रिक केली तर यस 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे श्रीनाथ हरट दादांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक चेंडू, या बलेचा बॉल डीप कव्हरला रवी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त ना फक्त सिंगल. धावफलक सिंगल सोबत पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय सुरेख षटक फेकत असताना संतोष धोंडल या गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये.
यावेळेस हा बॉल आडव्या बाटने खेळून काढला डीप मध्ये. अरुण पाटील क्षेत्ररक्षण करतायत. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. धावफलक 13 वर पोहोचलाय. 7 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला प्रहार तर झालाय. बॉल हवेमध्ये आहे. अरुण पाटील झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. विलासला देखील मैदान सोडावं लागेल. उर्वरित 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. याच नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि प्रदीप साठी पारितोषिक लावलं गेलंय. दिनेश दादा चौधरी यांच्या माध्यमातून चौकार किंवा षटकार आला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रदीप साठी. शेवटचं षटक 30 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला. फक्त सिंगल मिळेल. आणि त्या दरम्यान टीम सोनालेसाठी आकाश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद आकाश पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चौकार किंवा एक षटकार 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिनेश दादा चौधरी यांच्या माध्यमातून. मात्र वारंवार बीट होतोय प्रदीप. यस आणि सिंगल धाव काढली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस समोरच्या दिशेने बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. कॅश ड्रॉप झाली आहे. 500 रुपये. यस, या धावेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्या दरम्यान संजू जोशी यांच्या माध्यमातून सोनाले टीम साठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद संजूजी जोशी. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 500 रुपयाची कमाई झाली आहे प्रदीप यांची, कारण सिंगल धाव त्यांच्या बॅट मधून आली आहे. या बॉलचा बॉल बीट केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप संतोष पाटील अँड कंपनी सोनाले संघ. चांगलं परफॉर्मन्स या मॅच मध्ये. फलंदाजी गोलंदाजी सर्व काही चांगलं राहिलंय. खास करून क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं केलं. अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम सोनाले. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम पिंपलकर. यस, लास्ट बॉलवर विकेट आली आहे. चंद्रकांत आपण या 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्या षटकारासाठी. आणि त्यानंतर अरुण आपण देखील या विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि प्रदीप, तुम्ही जी सिंगल धाव काढली ना तिच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आपण देखील या.
चंद्रकांत आणि अरुण दोघांना विनंती आहे आपण या चंद्रकांत साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे जो षटकार ठोकला होता आणि त्यानंतर अरुण